सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। उद्योग क्षेत्रामध्ये शिरलेली दादागिरी, पुण्याच्या विकासामधला अडथळा, अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यामध्ये फडणवीसांचं मोठं विधान, तर उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवरती मकोका लावण्याच्या सूचना, अजित पवारांची प्रतिक्रिया। परप्रांतीयांना मराठी शिकवण्याऐवजी मराठी मुलांना हिंदी शिकवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अट्टहास का? शेकापच्या मंचावरून राज ठाकरेंचा सवाल। कोणताही भ्रष्टाचार केल्याशिवाय भाजपामध्ये स्थान मिळत नाही, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, तर भ्रष्टाचारी तुटका मिळावा, भाजप पक्ष वाढवावा असं म्हणत ठाकरेंचा टोला। शिवछत्रपतींची राजधानी रायगडमध्ये सर्वाधिक डान्स बार कसे? राज ठाकरे यांचा सवाल, तर पार्टनर करण्याच्या अटीवरच जमिनी विकायच्या, शेतकऱ्यांना सल्ला। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या वेळी मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव टाकला, माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा दावा। सनातन दहशतवाद असा शब्दप्रयोग करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचा मोर्चा, मुंबईच्या टिळक भवनापर्यंत पोहोचण्याच्या आधीच पोलिसांनी मोर्चा अडवला। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, पुण्याच्या यवतमधल्या तणावावरती चर्चा, सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी। यवतमधल्या तणावावरून विरोधकांचा हल्लाबोल, महाराष्ट्रामध्ये दंगली घडविण्याचा सत्ताधाऱ्यांच्या सुपाऱ्या, राऊतांचा हल्लाबोल, बाहेरून दौंडमध्ये येऊन गडबड करणाऱ्यांचा निषेध, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र। रायगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राजीव साबळेसह अनेक मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदे आणि भरत गोगांना धक्का। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण MCAची निवडणूक लढवण्याची शक्यता, येत्या नोव्हेंबरमध्ये MCA कार्यकारिणीची निवडणूक प्रस्तावित। बिहारमध्ये मतदार यादीमधून नाव गायब झाल्याचा विरोध, पक्षनेते तेजस्वी यादव यांचा दावा, तर मतदार यादीमध्ये 416 नंबरवरती तेजस्वी यादव यांचं नाव, तेजस्वी यादवांचा दावा खोडसाळपणाचा असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। जगामध्ये अस्थिरतेचं वातावरण, भारतीयांनी स्वदेशी मालाची खरेदी करावी असं पंतप्रधान मोदींचं आवाहन, 25% डारी लागणाऱ्या अमेरिकेला मोदींनी दिला संदेश। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।